गणपती बाप्पा महागणपती म्हणजेच रांजणगाव बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि छान झालं दर्शन. मंदिर पण छान होतं आणि आता आपण निघालो आहे ओझरसाठी. ओझर इथनं दाखवतं आहे रांजणगावपासून डॉट 1.25 तास 64 किलोमीटर आहे इथनं. आतापर्यंत जेवढे पण आपण 4 गणपती गेले तिथे रोडाचा काही विषय आलेला नाही आहे, म्हणजे असं खराब वगैरे कुठेच नाही आहे. सगळे असे बेस्ट टॉप नॉच रोड आहेत म्हणून प्रवासाला एकदम मजा येते. आणि मान्सून सीझन असल्यामुळे सगळीकडे ग्रीनरी भारीवाली. रांजणगाव टू ओझर जात असताना ऑन दी वेच एक सुंदर असं लोकेशन भेटलं आणि ते लोकेशन थोडेसे फोटो टाकतो. जस्ट हॅव अ लुक. तर विषय असा झाला आहे की आपल्याला जायचं तो ओझरला आणि आपण सध्या आहे नारायणगावमध्ये. जस्ट जेवण वगैरे केलं आपण, बट प्रॉब्लेम असा झाला आहे लेण्याद्री आय थिंक बंद होतं आय गेस 6:30 वाजेला. तर मग एका तासात जाऊ. कुठे पाऊस असो नसो इकडे सह्याद्रीच्या रांगांमध्ये नेहमीच पाऊस असतो. अष्टविनायकातले हे एकमेव बाप्पा आहेत जे डोंगरावर जाऊन बसलेले आहेत त्या तिथे वर. आपण पोहोचलोय आता लेण्याद्रीला आणि आम्ही ऑलरेडी पायऱ्या चढायला स्टार्ट केली आहे. 312 पायऱ्या आहेत टोटल. येताना ओलं झालेलो आम्ही आणि लकीली इथे आल्यानंतर पाऊस थांबला. योग्य जादू बनलाय. आपल्या दर्शनातला 5वा गणपती जो की होता ओझरचा. बट टायमामुळे आपण काय केलं डायरेक्ट लेण्याद्रीला आलो, कारण हे मंदिर 7 वाजेला बंद होतं आणि 6:30लाच खालून एंट्री बंद होते आणि मध्ये पाऊससुद्धा लागला. तर ऑलमोस्ट अटीकटीवर आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे आल्यानंतर आपल्याला आरतीसुद्धा भेटली. खूप छान आणि निवांत इथे दर्शन झालं आपलं आणि लेण्याद्रीचा हा बाप्पासुद्धा आपला झालेला आहे. आता आपण आज रात्री जाऊया ओझरचं दर्शन घेऊया आणि उद्या आपले जे राहतील ते 2 गणपती जे की महाड आणि पालीचं गणपती. तर निवांत दर्शन घेतो आपण आणि ही अष्टविनायकची यात्रा खूप छान होते आणि माझ्यासमोर एक सुंदर असा व्ह्यू आहे. काही वाटत होतं तुला? बिलकुल नाही. तुला मला असे पाय थरथर होते. चालतं मस्तपैकी चहा घेऊ आणि जाऊया ओझरला. आपल्या यात्रेतील 6वा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नहर गणपती याच्या आपण मंदिरात आहोत. मस्त दर्शन झालं. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की किती सुंदर मंदिर दिसतं रात्रीच्या वेळेस. त्याजवळ प्रार्थना केली की सर्वांना सुखी ठेव आणि माझी ही जी जर्नी आहे तिला पण यश मिळू दे. गणपती बाप्पा मोरया. लागला. आता आपण निघतोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी, जो की आपले 2 गणपती बाकी आहे जे महड आणि पालीचे गणपती आपण उद्या करणार आहोत.
बट आता निघूया, जाऊ तिथे जवळपास राहू कुठेतरी आणि सकाळी सकाळी दोन्ही बाप्पांचे दर्शन घेऊ. ऑल सेट बॉईज. येस. आपल्या अष्टविनायक यात्रेतला हा आहे 3रा दिवस. आपण आहोत सध्या आपल्या यात्रेतील 7वा गणपती म्हणजेच वरदविनायक महडचा गणपती येते. हे इकडे मंदिर आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात आणि इथे आपण थांबलेलो होतो. तिथनं हा सुंदर व्ह्यू सुद्धा दिसतो मागे. तर चला तर मग बाप्पांचं दर्शन घेऊया, आपल्या दिवसाला सुरुवात करूया. त्यानंतर आपला एक लास्ट गणपती बाकी आहे जो की पालीचा बल्लाळेश्वर, तर त्याच्या दर्शनासाठी निघूया. निघायचंच होतं आपल्याला आणि खूप जोरात जायचं. चला आता आपण जाऊया पालीला. पाली आलोय आपण आपल्या अष्टविनायक यात्रेतील सर्वात शेवटचा गणपती. फायनली आपण आपल्या अष्टविनायक यात्रेतील शेवटचा गणपती म्हणजेच 8वा गणपती पालीचा बल्लाळेश्वर याच्या मंदिरात आलो आहोत. सुंदर लाकडी बांधकामाचं हे मंदिर आहे, सुंदर आहे. आणि आता 8 वाजेला आरती आहे, तर आपण आरती करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपण आपली अष्टविनायक यात्रा इथे कंप्लीट करतोय. खूप छान दर्शन झाले आपले सर्वच गणपतीचे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. गणपती बाप्पा मोरया आणि जय श्रीराम.